नमस्कार, मी देवश्री. अंबानगरी वृत्तांतात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया घडामोडींवर. आमदार यशोमती ठाकूर यांची हिवाळी अधिवेशनावरून सरकारवर टीका. विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात विदर्भातीलच प्रश्न प्रलंबित राहतात. सत्ताधारी सध्या अधिवेशनाच्या नावाखाली खेळखंडोबा करत आहे. 2 महिन्याचं अधिवेशन राहायला हवं, आमदार यशोमती ठाकूर यांचं प्रतिपादन. वाहतुकीचे चालान न भरणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. प्रलंबित वाहतूक दंड असणाऱ्यांवर ग्रामीण पोलीस दाखल करणार न्यायालयीन खटले. आणि हमालपुरा क्षतिग्रस्त इमारत प्रकरणानंतर मनपा ॲक्शन मोडवर. धोकादायक 23 इमारतींवर मनपाचं लक्ष केंद्रित. बांधकाम सुस्थितीत असल्याचं प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस. मात्र हमालपुरा इमारतीबाबत निर्णय सध्या तरी अंधारातच. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरलं. महाविकास आघाडीचे बहुतांश सर्व नेते बॅनर घेऊन आणि सरकारविरोधी घोषणा देत विधानसभेत पोचले. यावेळी सर्वांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार निदर्शनं केली. सर्व विरोधी पक्षनेते बॅनर आणि पोस्टर घेऊन सरकारविरोधी घोषणा देत विधानसभेत दाखल झाले. यावेळी तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांना 1000 बोनस, कर्जमाफी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांसह अनेक आमदारांनी संत्री आणि कापसाचे बोंडाचे हार घातले होते. दुष्काळ पडला, शेतकऱ्याला मदत नाही. आता अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं झालं, सर्व पीक उद्ध्वस्त झाले, त्याला पैसे नाही. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. कांद्यावर निर्यात लावून कांदा उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलंय. धानावर, तांदळावर 20% कर लावून त्याला निर्यात कर लावून त्यालाही उद्ध्वस्त केलंय. शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे. आणि सरकार केवळ पंचनामे वाऱ्यावर सोडणार नाही अशी भाषा करत आहे. म्हणून या राज्यापुढे आता पर्याय आहे सरकारपुढे की या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि अवकाळीचे पैसे, पीक विम्याचे पैसे, दुष्काळाचे पैसे, घोषणा नकोत, पैसे द्या. शेतकऱ्याच्या खात्यात पदरात पैसे घाला. सरकार मोठ्या शासन आपल्या दारी करून झगमगाटात कार्यक्रमात करतायत. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी सरकार या शेतकऱ्यांना एक प्रकारे चेष्टा करण्याचा प्रकार करताय. आज ही संत्रा आहे, कापूस आहे, याची जर स्थिती बघितली तर मला असं वाटतं शेतकऱ्याला अशी दयनीय अवस्था झालेली आहे आणि सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकार शेतकऱ्याला न्याय देण्याची खोटी भूमिका घेते. सरकार इन्शुरन्स मिळू देत नाही, स्वतः अनुदान देत नाही आणि परिणामी शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारला याच्याशी काही देणं घेणं नाही. सरकार संवेदनाहीन झालेलं आहे. सभागृहात आम्ही आवाज उठू, पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा हा लढा आम्ही चालू ठेवू. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि तिवसा मतदारसंघाचे आमदार यशोमती ठाकूर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. विदर्भात गुरुवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात विदर्भातीलच प्रश्न प्रलंबित राहतात. सत्ताधारी सध्या अधिवेशनाच्या नावाखाली खेळखंडोबा करत आहेत. 2 महिन्यातच अधिवेशन राहायला हवं अशी मागणी करणारे सत्तेत आल्यानंतर अधिवेशन आठवडाभरात उरकतात अशा शब्दात त्यांनी ताशेरे ओढले. विदर्भामध्ये जे अधिवेशन ठरवण्यात आलं होतं ते ह्याच्यासाठी ठरवण्यात आलं होतं की विदर्भ, नागपूर, अमरावती या डिव्हिजनवर आपण अन्याय नाही केला पाहिजे. पण तुम्ही बघा, जे सत्तेत आल्यानंतर जी लोक 2-2 महिन्याचं अधिवेशन राहिलं पाहिजे ह्याचं डिमांड करत होती, ती लोक आता अवघ्या 5 दिवसांचं वर्किंग, 5 ते 6 दिवसाचं वर्किंग होईल. आजचा पहिला दिवस, उद्या काय होतं आहे, काय कामकाज येतं आहे ते बघूया. मध्ये 2-4 दिवस सुट्ट्या आहेत आणि खरं काम जे होईल ते 3 आणि 4 दिवस होईल. आणि असं खेळखंडोबा शासनाच्या शेवटी
पैसे कुठून येतात शासनाकडे? लोक टॅक्स भरतात, तिथून पैसे येतात. म्हणजे कारणी लागले पाहिजे ना. एवढी यंत्रणा मुंबईतून इथे आणायची, इथल्यानंतर ते सगळं त्याच्यामध्ये आणि वेस्ट करायचं असं नाही. विदर्भाचे खूप सारे विषय आहे. अवकाळी पावसामध्ये तुम्ही बघा, तुटपुंजी मदत विदर्भाच्या वाट्यावर आलेली आहे. हे असं करता कसं काय चालेल? या ठिकाणी कामं द्यावे लागतील, या ठिकाणी कामं करावे लागतील. विदर्भाच्या शेतकऱ्यांकडे बघावं लागेल. धानाचे शेतकरी आहेत, इथं कापसाचे शेतकरी आहेत, संत्र्याचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. विजेचे विषय आहेत. वीज आमच्याकडून नेता आणि तिकडे वापरता आणि इकडच्या लोकांना त्या ठिकाणी वीज नाही राहत. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता जर आपण बघितलं तर अतिशय टाईमपास हे जे सत्ताधारी आहेत ते करतायत. ते अजिबात सिरियस नाही आहे. त्यांना फक्त सत्ता कारणामध्ये इंटरेस्ट आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींचा उल्लेख केला आहे. मात्र यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अजित पवार विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मागच्या कॅबिनेटलाच मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं सरसकट पंचनामे करायला, जिथं नुकसान झालं तिथं सरसकट पंचनामे करायला सांगितलेले आहेत. काल कॅबिनेटमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये साधारण एनडीआरएफचे नॉर्म्स काय आहे, एनडीआरएफच्या नॉर्म्सपेक्षा आपल्याला अधिकची कशी मदत करता येईल याबद्दलची सगळी चर्चा झालेली आहे आणि त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय त्याच्याबद्दलचं काय सरकारची भूमिका आहे ते स्पष्ट करतील. मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण दिलं पाहिजे, यामुळे टिकेल असं आरक्षण सरकारला द्यायचंय. मी काल त्यांनी चहापानाचा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. जे महत्वाचे विषय आहेत, ज्याची मागणी विरोधक करतील त्याच्या सगळ्या विषयाच्या बद्दल चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. ठराव, अरे बाबा मागे ठराव ऑलरेडी झालाय ना. मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून एकमताने ठराव झालेला आहे. हे आपल्यालाही आठवत असेल, मागेच तशाबद्दलचा ठराव झालाय. तो ठराव होऊन देखील बाकीच्या बाबतीमध्ये एका वेळेस हायकोर्टात टिकलं नाही, एका वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. आता या सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीनं मार्ग काढायचा प्रयत्न, समिती नेमण्याचा प्रयत्न, समितीचा अभ्यास करण्याचं काम असं सगळं चालू आहे. राज्यात मराठा आरक्षणासोबतच आणखी एक मागणी पुढे येत आहे, ती म्हणजे जातीनिहाय जनगणनेची. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना जनगणना व्हावी अशी त्यांच्या पक्षाची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करायला मोकळे असल्याचं ते म्हणाले. सरकारची भूमिका स्वतः राज्याचे प्रमुख स्पष्ट करतील. मी राष्ट्रवादीच्या कर्जत रायगड जिल्ह्यातल्या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की आता ह्या गोष्टीला बरेच वर्ष झाले. एकदा जातनिहाय जनगणना केली हे आमचं पक्षाचं मत आहे. शेवटी सरकारचं मत सगळे एकत्र बसून ठरवत असतात आणि निर्णय घेत असतात. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. बुधवारपर्यंतचे पंचनामे झाले आहेत, त्यांना या अधिवेशनात तातडीनं मदत दिली जाईल असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. कालपर्यंत पडलेल्या पावसाचे जेवढे काही पंचनामे आलेत त्या पंचनाम्याप्रमाणे या अधिवेशनामध्ये अवकाळी पावसाच्या संदर्भात आणि अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला फार मोठी मदत करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेण्याची तयारी दाखवलेली आहे आणि येणाऱ्या काळात या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा पण होईल आणि तात्काळ ते पैसे SDRF आणि NDRFच्या निकषाच्या पुढे जाऊन शेतकऱ्याच्या खात्यावर जमा. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीच्या नेतृत्वात अमरावती विभागातील 6 जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर पायदळ लॉंग मार्च काढला आहे. अमरावती शहरातील नेहरू मैदानातून हा पायदळ लॉंग मार्च सुरू करण्यात आला. हा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीतील अमरावती विभागातील 6 जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर पायदळ मार्च काढला आहे. यांचा मार्च अधिवेशनावर धडकणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीमध्ये 15% आरक्षण देण्यात यावं, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, यासह विविध मागण्यांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनं केली, निवेदनं दिली. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत बैठक घेऊन मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यालाही वर्ष उलटून गेलं आहे आणि काहीच कार्यवाही न झाल्यानं नागपूर इथं आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनावर हा लाँग मार्च धडकणार आहे. हा लाँग मार्च 12 डिसेंबर रोजी अधिवेशनावर धडकणार आहे.
जोवर सर्व मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत नागपूर अधिवेशनावरून हटणार नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतली आहे. हा लॉंग मार्च आहे. आज आत्ता जो सुरू होत आहे हा नागपूरला 12 तारखेला पोहोचेल. मध्यंतरी याच्यामध्ये आता आम्ही इथून निघणार आहोत ते रात्रीचं आमचं मोजरीला मुक्काम असणार आहे. अशा प्रकारे 5 ठिकाणी आमचं रात्रीचं मुक्काम असणार आणि 12 तारखेला हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. या संदर्भामध्ये आपल्याला अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की प्रकल्पग्रस्तांच्या विदर्भातल्या विशेष करून ज्या समस्या प्रलंबित आहे, विशेष करून सरळ खरेदी आणि नोकरी हे 2 विषय महत्त्वाचे आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, धरणं उभी केली, पाण्याचा स्रोत निर्माण केला, आज तोच शेतकरी उपाशीनीत आणलेला आहे. आणि सरकारनं जे फसवणूक केली, खऱ्या अर्थानं सरकार हे मायबाप असते. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असतो, पालकत्व तिच्याकडे दिलं जातं. आणि मग सरकार मायबाप असताना सावकाराची भूमिका सरकारनं अदा केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर घ्यायला पाहिजे होतं, भूसंपादन कायदा अस्तित्वात असताना सरकारनं एक काळा GR निर्गमित केला आणि त्या GRच्या अंतर्गत आमच्या जमिनी कवडी मूल दरानं घेतली. याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 प्रकल्प जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचं हे लोक आहेत. त्याच्यामध्ये आमचे प्रकल्पग्रस्त बांधव, माता भगिनी आणि जवळपास 2 ते 3 हजार सध्याच्या कंडिशनला आहेत. सगळ्या रस्त्यांनी आणखीन प्रत्येक प्रकल्प आम्हाला जुळत जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी जुळणार आहेत आणि हा आकडा फार मोठा होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि याची जे कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल तर त्याला आम्ही दोषी राहणार नाही, शासन आणि प्रशासन असणार आहे. अंबानगरीतील आणखी काही घडामोडी विश्रांतीनंतर. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात सुमारे 4000 सेविका आणि मदतनीस सहभागी झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 2500 अंगणवाड्यांना कुलूप लागलंय. अंगणवाडी सेविकांना महिना 26,000 रुपये आणि मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावं, तसंच कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी संप पुकारला आहे. आज अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेत एल्गार पुकारला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर या अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसंच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार आंदोलनं करण्यात आली आहेत, मात्र आश्वासनांशिवाय त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी आता बेमुदत आंदोलन पुकारत मोर्चा काढला आहे. सोबतच 4000वर सेविका आणि मदतनीस या संपात सहभागी झाल्यामुळं अमरावती जिल्ह्यातल्या जवळपास 2500 अंगणवाड्यांना टाळे लागले आहेत. आज अमरावती जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा या ठिकाणी आपण बघता आहात आलेला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या, त्यांना सरकारी कर्मचारी दर्जा मिळावा, किमान वेतन त्यांना मिळावं, दरमहा त्यांना पेन्शन मिळावी, आजारपणाच्या रजा मिळाव्यात आणि या ठिकाणी जे काही सरकारने मागच्या बैठकीमध्ये दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करावेत.
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना त्यांना मिळावी या मागणीसह या ठिकाणी हा आंदोलन या ठिकाणी आज आहे. आज आंदोलनाचा हा 6वा दिवस आहे. त्या ठिकाणी प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी कर्मचारी या ठिकाणी संपामध्ये सहभागी आहेत. सरकारला आम्ही नम्रपणे विनंती करतो, जर हा आंदोलन वाढू द्यायचं नसेल किंवा या ठिकाणी या संपामुळं काही मृत्यूदर जर कमी होत नसते, वाढत असतील तर सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे. विशेष करून त्याच्यामध्ये आहाराचा प्रश्न आहे, लसीकरणाचा प्रश्न आहे. या संपामुळे ते सर्व थांबलेलं आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ दिलेले मागच्या अधिवेशनाप्रमाणे अंगणवाडी सेविकेला 26,000, मदतनीसाला 20,000 आणि मिनी अंगणवाडी सेविकेला 23,000 रुपये त्यांना द्यावे या मागणीसाठी या ठिकाणी आता मोर्चा आलेला आहे. कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी समाजातील नागरिकांनी अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयावर उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाची दखल न घेतल्यास जलत्याग आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाअंतर्गत अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या 5 जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडून कोळी महादेव अनुसूचित जाती जमातीचं प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी सन 1950 पूर्वीचा पुरावा कायद्यात नमूद केलेल्या कागदपत्रांची मागणी करू नये आणि कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागण्यांसाठी कोळी महादेव जातीचे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास जलत्याग आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. हा मुद्दा अधिवेशनात अमरावती विभागातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित करावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. अमरावती विभागातल्या कोळी महादेव जमातीच्या ज्वलंत प्रश्नासाठी आमची मागणी आहे की 1976च्या कायद्यासाठी 1976च्या कायद्यान्वये आम्ही या ठिकाणी कोळी महादेव जमातीचे लोक पात्र आहोत आणि त्या कायद्यासाठी जे 1950 पूर्वीचे पुरावे विचारात घेतले गेलेले आहे त्या पुराव्याचा विचार करून या ठिकाणी येथील अमरावती विभागातील तमाम कोळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र द्यावे आणि 1950 पूर्वीचे जे पुरावे आहेत तेच विचारात घेऊन येथील जात पडताळणी समितीनं या अमरावती विभागातल्या तमाम कोळी महादेव जमातीच्या लोकांना व्हॅलिडिटी वैधता प्रमाणपत्र द्यावे. ह्या 2 मागण्या घेऊन आम्ही जे विदर्भात आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे. आजचा 2रा दिवस आहे. जर अधिवेशन संपेपर्यंत आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही याच्यासमोर पाणीसुद्धा त्याग करू. आता सध्या अन्न त्याग आहे आणि मागणी जर मान्य नाही केली तर आम्ही पाणीसुद्धा बंद करू. ही आमची शासनाकडे कळकळीची विनंती आहे. वाहतूक व्यवस्थेचं नियंत्रण करत असताना पोलिसांकडून अनेकदा दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र अद्यापही हजारो वाहन चालकांनी दंड भरला नाही. अशा लोकांवर आता न्यायालयीन खटले दाखल करण्याचं पाऊल ग्रामीण वाहतूक शाखेनं उचललं आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणे शिवाय वाहने वेगात चालवल्यामुळे अनेक अपघात सुद्धा वाढले आहे. त्यामुळे रस्ता अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये वाहन चालकांवर दंड आकारणी केली आहे. परंतु अशा बऱ्याच वाहन चालकांवर आकारल्या गेलेल्या दंडाची रक्कम त्यांनी अद्यापही भरली नाही. अशांकडे थकीत असलेली रक्कम जवळपास कोट्यावधींच्या घरात जाते. वाहतूक पोलिसांनी आकारलेल्या दंडाच्या रकमेचा गोषवारा संबंधित वाहन चालकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठविला जातो. वाहन चालकांकडे थकीत असलेली रक्कम त्या वाहन चालकांनी ग्रामीण वाहतूक पोलीस विभागाच्या कार्यालयात किंवा 9 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या लोक अदालतीत न्यायालयात हजर राहून त्याचा भरणा करावा. अन्यथा कसूरदार वाहन चालक आणि वाहन मालकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले जाईल असा इशारा ग्रामीण वाहतूक पोलीस विभागानं दिला आहे. दंड न भरलेली रक्कम 7,47,91,650 एवढी असून अनपेड केसेसची संख्या 1,23,040 एवढी आहे. दंड भरल्याच्या 54,500 केसेस आहे. दंडाची रक्कम ही 1,38,81,750 एवढी आहे. ग्रामीण वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या 11 महिन्याच्या कालावधीतील ही कारवाई आहे असे वाहतूक विभागाचे निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सांगितलं. अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातील बहुमजली इमारत क्षतिग्रस्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनपानं आता मध्य झोनमधील धोकादायक स्थितीत असलेल्या 23 इमारतींना बांधकाम सुस्थितीत असल्याचं प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस बजावली आहे. हमालपुरा येथील इमारतीसंदर्भात अद्याप निर्णय मात्र झाला नसून या इमारतीचं भविष्य सध्या अधांतरी आहे.
हमालपुरा इमारतीसंदर्भात अद्याप निर्णय झाला नसून या इमारतीचे भविष्य सध्या अंधारातच आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चमूकडून तपासणी झाल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. महापालिकेच्या मध्य झोनमध्ये 23 क्षतिग्रस्त इमारतींची नोंद आहे. या इमारती मानवी वसाहतीसाठी राहण्यायोग्य नसल्यानं त्या पाडून टाकण्यात याव्या. त्यासाठी इमारत मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल मनपाला सादर करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहे. मात्र यातील काही इमारतींमध्ये मालक भाडेकरू असा वाद असून न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. काहींनी मनपाच्या नोटिसांना प्रतिसाद दिला नाही. दरम्यान मनपानं बुधवारी मध्य झोनमधील 23 इमारत मालकांना नोटीस बजावत स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्यास बजावले आहे. यामध्ये राजकमल चौक येथील खापर्डे वाडा आणि अंबादेवी मार्गावरील डॉक्टर जोशी ट्रस्टचा समावेश आहे, तर काही इमारती पाडण्यात आल्या आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यासह हिवरखेड महसूल मंडळात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, कापूस, तूर, भाजीपाला यासह आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर याचा सर्वाधिक फटका मात्र हिवरखेड महसूल मंडळाला बसला आहे. याशिवाय संत्रा उत्पादक शेतकरी देखील नैसर्गिक संकटात अडकला आहे. मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. संत्र्याचा आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा अवकाळी पाऊस ठरत आहे. गेल्या 12 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि सतत अवकाळी पाऊस पडत असल्यानं मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. आता पुन्हा 6 डिसेंबर रोजी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड मंडळासह आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. संत्रा बागेत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होऊन कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. त्यानंतर 10 ते 15 जानेवारीपर्यंत संत्रा बागेला पाणी दिलं जातं. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फुलधारणा होण्यास सुरुवात होते. मात्र अवकाळी पावसामुळे हे सारे व्यवस्थापन प्रभावित झाल्यानं संत्रा आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या 12 दिवसांपासून मोर्शी तालुक्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. आसमानी संकटानं मोर्शी तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या आयुष्याची घडी विस्कटून टाकली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात कधीही झाले नाही एवढ्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं झाल्यानं नैसर्गिक संकटांचं गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे 10 डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय मॅरेथॉन दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व महिला आणि पुरुषांसाठी असलेली ही स्पर्धा एकंदरीत 8 गटात होणार आहे. प्रत्येक गटात एकूण 6 पुरस्कार, याप्रमाणे एकूण 1.5 लाख रुपयांचे पुरस्कार विजेत्यांना दिले जातील. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथून 10 डिसेंबरला सकाळी 6 वाजता ही स्पर्धा सुरू होईल. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि स्वागताध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षतेत आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. या मॅरेथॉन दौड स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना टी-शर्ट, प्रमाणपत्र आणि पदके बहाल करण्यात येतील. या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणी सुरू झाली असून इच्छुकांनी संबंधितांकडे नोंदणी करावी असं आवाहन आयोजन समितीचे सचिव प्राध्यापक डॉक्टर सुभाष गावंडे आणि प्राध्यापक डॉक्टर अतुल पाटील यांनी केलंय. पुरुषांसाठी 10 किलोमीटर, महिलांसाठी 5 किलोमीटर या 2 मुख्य गटांसोबतच 19 वर्षाआतील मुले आणि मुलींसाठी 5 किलोमीटर, 14 वर्षांच्या आतील मुलांसाठी 5 किलोमीटर आणि 14 वर्षांच्या आतील मुलींसाठी 3 किलोमीटर, 45 वर्षांवरील पुरुषांसाठी 5 किलोमीटर आणि 40 वर्षांवरील महिलांसाठी 3 किलोमीटर अशा एकूण 8 गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटात 6 याप्रमाणे एकूण 48 पारितोषिकं विजेत्यांना देण्यात येतील. या आयोजनासंदर्भात आयोजन समितीचे सचिव प्राध्यापक डॉक्टर सुभाष गावंडे यांनी अधिक माहिती दिली. शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित श्री कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे 10 डिसेंबर 2023 रोजी विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण 8 ग्रुप असून या स्पर्धेमध्ये संपूर्ण विदर्भातील सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये महिलांसाठी 5 किलोमीटर, पुरुषांसाठी 10 किलोमीटर, 19 वर्षातील मुलांसाठी 5 किलोमीटर, 19 वर्षातील मुलींसाठी 5 किलोमीटर, 14 वर्षातील मुलींसाठी 3 किलोमीटर, 14 वर्षातील मुलांसाठी 5 किलोमीटर. त्याचप्रमाणे यावर्षी ज्येष्ठांसाठी सुद्धा एक 40 वर्षावरील महिलांकरता 3 किलोमीटर आणि 45 वर्षावरील पुरुषांकरता 5 किलोमीटर अशा प्रकारचे विविध ग्रुप आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवर. आमदार यशोमती ठाकूर यांची हिवाळी अधिवेशनावरून सरकारवर टीका. विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात विदर्भातीलच प्रश्न प्रलंबित राहतात. सत्ताधारी सध्या अधिवेशनाच्या नावाखाली खेळखंडोबा करत आहे. 2 महिन्याचं अधिवेशन राहायला हवं, आमदार यशोमती ठाकूर यांचं प्रतिपादन. वाहतुकीचे चालान न भरणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. प्रलंबित वाहतूक दंड असणाऱ्यांवर ग्रामीण पोलीस दाखल करणार न्यायालयीन खटले. आणि हमालपुरा क्षतिग्रस्त इमारत प्रकरणानंतर मनपा ॲक्शन मोडवर. धोकादायक 23 इमारतींवर मनपाचं लक्ष केंद्रित. बांधकाम सुस्थितीत असल्याचं प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस. मात्र हमालपुरा इमारतीबाबत निर्णय सध्या तरी अंधारातच. बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा अंबानगरी वृत्तांत. नमस्कार.